गाडीला एखादा स्क्रॅच जरी आला तरी आपला जीव जो आहे तो वर खाली होतो. काल गाडी सोबत ही हालत झाली. असा हर्ट होता ना भाई, एवढा हर्ट होता ना. हा जो टायर आहे ना तो स्टेपनीच आहे. म्हणजे असं झालं की तो बसवाला डायरेक्ट घुसला आणि त्याचा जो नट बोल्ट आहे ना तो डायरेक्ट टायरमध्ये घुसला आणि तो टायर जागेवर फुटला. नशीब गाडीत जे ड्रायव्हर काका जे वगैरे पार्टी होती त्यांना काय झालं नाही. हा इथून आला आणि असं डायरेक्ट हे उचकलं असं बाहेर बंपर. मग पोलीस कंप्लेंट केली, FIR आली आणि जी समोरची पार्टी होती ती. तर मित्रांनो, कालचा दिवस खूपच खराब होता. मी तुम्हाला आज दाखवणार आहे काय झालं एक्झॅक्टली काल. तर चला. गाडीला एखादा स्क्रॅच जरी आला तरी आपला जीव जो आहे तो वर खाली होतो. काल गाडी सोबत ही हालत झाली. असा हर्ट होता ना भाई, एवढा हर्ट होता ना. कसं झालं काय झालं मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा आपण जाऊया शोरूमला आणि तिकडे बघू काय होतं काय नाही. ते क्लेम करायचं बेसिकली आज आहे. काय प्रोसेस आहे काय नाही आणि बाकीच्या गोष्टी आपण बघू इतर या व्लॉगमध्ये. तर चला, आज काय आपली सकाळच अशी झाली आहे. गाडीचा जेव्हा आपण डोअर खोलतो ना तेव्हा आवाज आहे का ऐक असं तरी वाटतं रे. हा जो टायर आहे ना तो स्टेपनीच आहे. तर काल म्हणजे असं झालं की तो बसवाला डायरेक्ट घुसला आणि त्याचा जो नट बोल्ट आहे ना तो डायरेक्ट टायरमध्ये घुसला आणि तो टायर जागेवर फुटला. नशीब गाडीत जे ड्रायव्हर काका जे वगैरे पार्टी होती त्यांना काय झालं नाही. डायरेक्ट टायर फुटला. म्हणजे विचार करा किती जोरात तो, म्हणजे असं बघा हे घासत असा सरपडत पूर्ण इथपर्यंत आला. नशीब गाडीच्या आतमध्ये जे त्यांना काय झालं नाही. हा जो पार्ट आहे ना पूर्ण जस्ट वाचलं बोलायचं. आतली जी लोक होतात ती. आणि खूप डेंजर असा हा सीन झाला मित्रांनो. जस्ट वाचलं. थँक गॉड माणसांना काय झालं नाही. ठीक आहे, चला आता शोरूमला जाऊन बघू. माझं तर मनच नाही करत यार काय करायचं हे बघून. हा इथून आला आणि असं डायरेक्ट हे उचकलं असं बाहेर बंपर. चलता है, होता रहता है, जिंदगी है, लाइफ है. भारी गाडी अर्बन क्रुझर ही क्रिस्टा. ही गाडी खूप भारी आहे. कॅमरी खूप भारी. हा ओव्हरऑल सीन चाकणमध्ये झाला. गाडी सिग्नलला उभा होती आणि जी मोठी बस आहे जी एम्प्लॉईज कंपनीची असती ती बस आली. तिने लेफ्ट घेतला आणि फरफडत जसंच बंपर बाहेर काढला. नशीब जे आतमध्ये जे होते ड्रायव्हर काका होते पार्टी होती त्यांना काही झालं नाही. मग पोलीस कंप्लेंट केली, FIR आली आणि जी समोरची पार्टी होती ती बोलली की आम्ही सर्व काही भरून देतो. मग भरून देतो म्हटलं कशाला ना एवढं मोठं झंझट करायची. शेवटी रस्ता आहे आणि या गोष्टी होतात. तर आपली काहीही चुकी नव्हती याच्यात. तर आपण क्लिअर आहोत आणि आपले डॉक्युमेंट्स पण क्लिअर आहेत आणि गाडी क्लेमसाठी टाकली आहे. बघू आता गाडी कधी येईल. बघू आता आपण काय करू, शूट करू किंवा जिमला वगैरे जाऊ. आता आम्ही आलो एका शूटसाठी. मी थांबलो प्रदीपसाठी. हा काय यायचं नाव नाही घेते. माझ्या मते जिम ना अशी अल्टरनेट डेज असली पाहिजे. एक दिवस जिम एक दिवस रेस्ट, एक दिवस जिम एक दिवस रेस्ट. बेस्ट होऊन जाईल ना काम. माझं अंग दुखतं म्हणून मी असं बोलतोय. हा आजचा दुसरा दिवस असेल माझा जर मी गेलो तर. बदक आता आम्ही इकडे आलो शूट करायला. बघू काय शूट करणार आहोत काय नाही ते. लाईट तुला अशीच घ्यावी लागेल. इथंच प्रदीपच्या इकडे आलो आणि आम्ही आता तुमची वगैरे बघतोय. पार्टी. आज दुसरा दिवस आहे जिमचा. बघूया कसा जातो कसा नाही ते. चला लेट. काय नाही कळत कलरच नाही कळत. मी एक रील पण शूट केली जिम मध्ये. चल दुसऱ्याच दिवशी जिम मध्ये रील पण सुरू झाली. चला आता आम्ही निघतो मस्तपैकी. झाला आमचा वर्कआउट. दिवस खूप चांगला होता बघायला गेलं तर. एकदम बेस्ट. यांना 10वीचे पर्सेंटेजचे हे पाठवले फाटले बघ ना. 93 याला 93 होते. बघून वाटतं का दादा स्कॉलर आहे भाई तो. चलो माझ्या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका. चल बाय. तर आता मी आणि प्रतीक शेट्टे चाललोय पाणीपुरी खायला वेलकमला.
बऱ्याच दिवसांनी याला पण जिम लावायचे बोलतो. तुला गोरा दिसतो रे, चमकलाय भाई, मनाने गोरा रे. अशा प्रकारे आजचा दिवस आपण एंड करत आहोत. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. चला बाय बाय बोल. बाय बाय.